श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांवर आधारित विशेष प्रासंगिक. श्रोते हो नमस्कार. आजपासून पुढील 4 दिवस आपण केंद्र सरकारच्या विकासात्मक योजनांचा आढावा विशेष प्रासंगिक कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच 100 दिवस पूर्ण केले. सरकारनं या 100 दिवसात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. यात पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट कार्डनुसार देशात सुरक्षा आणि गरिबांचे कल्याण यावर भर दिला जात असल्याचं म्हटलं आहे. सरकारच्या पायाभूत सुविधांबाबतच्या योजनांविषयी आजच्या विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात उद्योजक विवेक देशपांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 140 कोटी लोकांनी परत एकदा हे सरकार निवडून देऊन विकासाची जी 10 वर्षाची गती आहे ती पुढे तशीच चालू राहिली पाहिजे असा पाठिंबा माननीय प्रधानमंत्र्यांना दिलेला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधले पहिले 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि ह्या 100 दिवसामध्ये सरकारने इतकं पुढचं काम केलेलं आहे की एका अर्थाने मी म्हणेन की ह्या 100 दिवसामध्ये 2046 पर्यंतची दिशा, नीती आणि त्याची गती काय असेल हे खूप मोठं काम सरकारने केलेलं आहे. एक सक्षम अशी विदेश नीती की जी 140 कोटी भारतीयांच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण करेल अशा पद्धतीची विदेश नीती केलेली आहे. पॉवरफुल प्रधानमंत्री असं म्हणून जगातल्या विविध सामर्थ्यशाली 15 राष्ट्रांनी त्यांचे वेगवेगळे अतिउच्च पुरस्कार आपल्या प्रधानमंत्र्यांना दिलेले आहेत. तर ह्या 100 दिवसामध्ये मोदीजींच्या सरकारने 15 लाख कोटीच्या योजना ह्या सँक्शन केलेल्या आहेत. मेट्रोमध्ये पुणे मेट्रो असेल, ठाणे इंटिग्रल मेट्रो असेल, बेंगलोर मेट्रो असेल, ह्यावर सुद्धा अतिशय चांगलं काम सरकारने केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 3 लाख कोटीची परियोजना मंजूर केलेल्या आहेत. आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की त्यातली एक योजना जी 76,000 कोटीचं एक मोठं वाढवण बंदर आपल्या महाराष्ट्रात येत आहे आणि सुरुवातीलाच हे वेगवेगळ्या 10 बंदराशी कनेक्ट केलं जाईल आणि ह्याच्यातनं किमान 5 लाख युवकांना रोजगार मिळाला जाईल. आदिवासी क्षेत्रासाठी एक 25,000 विलेजेस हे 39,000 कोटी खर्च करून ते जोडले जातील अशा पद्धतीची योजना, म्हणजे अगदी 100 वस्तीचं गाव जरी असेल तर ते जोडलं जाईल अशा पद्धतीची ही योजना आपल्या मोदीजी सरकारने ह्या 100 दिवसाच्या आत मंजूर केलेली आहे. जे भारतासाठी अतिशय महत्वाचं असं जे कृषी धोरण आहे तर त्यामध्ये सुद्धा कृषी सन्मान योजनेमध्ये 9.5 म्हणजे 9.5 करोड लोकांना जवळजवळ 20,000 कोटीचा लाभ आतापर्यंत झालेला आहे आणि 12,33,000 शेतकऱ्यांना 3 लाख कोटींचं वितरण झालेलं आहे. सर्वसामान्य माणसाला इन्कम टॅक्स मधनं राहत म्हणजे 7 लाखापर्यंत आता आपल्याला कुठलाही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. हे सुद्धा एक चांगलं धोरण त्यामध्ये राबवलं गेलेलं आहे. 3 करोड लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभ होतोय. कारण 2,400 कोटी रुपये खर्च करून आता पर्यावरण समतोल ज्यामध्ये राखला जाईल अशी बस सेवा सुरू करण्यासाठीचं प्रावधान सरकारने केलेलं आहे. 60 कोटी गरीब लोकांना, त्याच्यापैकी 25 कोटी गरीबी लोकांना दारिद्र्य रेषेतनं वर आणलेलं आहे. 60 कोटी जे लोक आहेत त्यांच्यासाठी वीज, पाणी, 5 लाखापर्यंतचा वैद्यकीय विमा अशी योजना केलेली आहे की भारतातल्या 140 कोटी लोकांना असं वाटतं की हा आपला समृद्ध भारत होत आहे, सक्षम भारत होत आहे. देशाच्या आंतरिक सुरक्षा, बाह्य सुरक्षा, महिला रक्षा, युवकांना रोजगार अशा सर्व योजना करून सगळ्या महत्वाकांक्षी कल्पनेला जोडण्याचं एक मोठं काम माननीय प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.